नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या हिंदुत्वांसाठी नमस्कार करतो. महाराष्ट्रात यूट्यूबला मी येऊन बरेच दिवस झालं, मला एक आता वर्ष होईल यूट्यूबला येऊन. लय रील स्टार आली, लय रील्स बनवणारे, लय व्हिडिओ बनवणारे, लय ही करणारे, पण त्यातली सेलिब्रिटी पण झाली, त्यातली गाजली, त्यांचं नाव पण झालं. पण माणसाचं जीवनात एक काळचक्र असतं, एक कालचक्र असतं. मग ते कालचक्र एकदा महाग लागल्यावर ती मागणं सुटत नाही. पण माणसाच्या मनात एक ध्येय असतं माणसाच्या मनात. आपण काहीतरी करून द्यावं, काहीतरी आपण घडवून द्यावं, आपल्यामधलं काहीतरी निर्माण करून द्यावं जनतांसाठी. महाराष्ट्रात बरेच मला दिवस झालं यूट्यूबला येऊन मला काही यशच भेटलं नाही. बरं, त्याचं यश मिळो ना मिळो, पण महाराष्ट्रातली तरुण पिढी, महाराष्ट्रातली यंग स्टार पिढी मी जागवायचा प्रयत्न केला. दिग्गज भाषणं केलं, दिग्गज व्हिडिओ बनवलं, दिग्गज रील केलं. बस जीवनात इकडं भटकतो, मस्त प्रयत्न करू. माझ्या मनात एक जिद्दच बसली, आपण काहीतरी करून दावायचं. पण नशिबाच्या पुढं काय करू शकत आहे आपण? नशीब गांडो तर कोणाचं? नशीब गांडो तर धर गाडवाच पाहिजे. येळ आली तर दादा कोंडके आपलं सुपरस्टार मराठी चित्रपटांचे म्हणलेले, येळ आली तर धर गाडवाच पाहिजे, असं महाराष्ट्रात आमच्यावर झालं. बरेच मला दिवस झाले यूट्यूबला येऊन मी बरी भाषणं केली. लोकांच्यातलं तरुण पिढीचं, युवा पिढीचं मी दाखवायचा प्रयत्न केला. माझ्यातनं जेवढं काय होते, माझ्यातनं विचार तरुण पिढीला, यंग स्टार पिढीला, महाराष्ट्रातल्या जनतेला आज कमीत कमी दीड ते 1 महिना होत आला. मुंबईला मी चालत आहे दौऱ्यावर, महाराष्ट्रात मुंबईला मी चालत आहे. काल पण तुम्ही मला बघितलं असेल यूट्यूबला, ह्याच कपड्यावर आहे, आज पण ह्याच कपड्यावर आहे. पण हे कपडे एक सामान्य कार्यकर्त्याचे, एक सामान्य माणसाचे, एक सामान्य गरीबातले, राजसाहेब ठाकरेंचा फॅन, महाराष्ट्रातला बुलंद आवाज. गरिबांसाठी आम्ही एवढं लढलो, आमच्यासमोर अत्याचार होते. मग काय करता? आपल्यापाशी पावर नाही, आपल्यापाशी हे नाही. मग आम्ही अन्याला वाचा फडतो, कुठं काय झालं, कुठं भ्रष्टाचार झालं. पण आपल्यातली लोक, एक सामान्य लोक तर जागायला पाहिजे, सामान्य लोकांनी तर अनुभव घ्यायला पाहिजे. बट आज आमच्यावर वाईट दिवस चालू आहे, आज आमच्यावर संगलगत चालू आहे, आमचा दिवस आला नाही. महाराष्ट्रातल्या पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या युनिक पिढीसाठी महाराष्ट्रात किती मंत्री झाले तुम्हाला सांगतो. अशी मंत्री झाली, मोठ्या घराण्यातली झाली, त्यांचं बॅकग्राऊंड झाली. त्यानंतर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मला तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं, भरून प्रेम दिलं. तुम्ही कशा पाय दिलं? एक सामान्य माणसाला, एक सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही प्रेम दिलं. महाराष्ट्रात आपल्या दिगल मंत्री झाले, दिगल नेता, गरिबातली पण मंत्री झाली, गरिबातली त्यांनी पण संघर्ष केला, त्यांनी पण लढले. त्यांच्या मागं पण किती वेळ आले असेल, त्यांच्यावर पण किती अत्याचार झाला असेल, पण त्यांच्या मनात एक ध्येय होतं, त्यांनी करून दावायचं म्हणजे करून दावायचं असं स्वप्न होतं. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. ज्यावेळेस मुंबईत ठाण्यात आलं, त्यांची गाठ पडली धर्मवीर आनंद दिघे साहेबासंग गुरुवारी. आनंद दिघे साहेब धर्मवीर, एकनाथ शिंदे साहेब फॅक्टरीत काम करायचं, रिक्षा चालवायचं, आज त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पण झाले. आता ह्या बारीनं डेप्टी CM पण झाले. पण त्यांनी पण संपर्क किती केला, प्रेरणा किती केली. माणसाचं जीवन म्हणजे ही माणसाचं काचेच्या भांड्यावर, आजचा उद्याचा भरोसा नाही. पण माणसाचं नशीब, माणसाची तकदीर, माणसाची किस्मत कधी बदलू शकत आहे ती काय सांगता येत नाही. आणि असंच एक झापूक म्हणणारं गोलीगत धोका संपूर्ण महाराष्ट्राला येल लावलं. एक गोलीगत धोका देणारा महाराष्ट्रात येल लावलं. मग त्या मुलाने सूरज चव्हाण त्यानं बिग बॉसची ट्रॉफी जिंकली बरं. पण त्यानं पण पोचाय किती दिवस लागला असलं. पण असंच एक सामान्य चांगदेव बाज जाधव, एक सामान्य गरीब, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, युनिक पिढीसाठी कुठं भ्रष्टाचार होतोय, कुठं अत्याचार होतोय, त्यांच्यासाठी आम्ही इतकी भाषणं केली, इतकी लोकांनी आम्हाला बघितले, एक लोकांनी पण महाराष्ट्रातल्या जनतेने सपोर्ट केलं. बट महाराष्ट्रात माझा उतार चालतोय, चढता कधी खाली येतोय, कधी वर जातोय. पण इकडं तिकडं माझा धावपळ. महाराष्ट्रातली जनताने, महाराष्ट्रातल्या युनिक पिढीने आता तर सपोर्टांची गरज आहे तुमची. तुम्ही थोडासा सपोर्ट लावला, निम्या महाराष्ट्राने उचलून धरलं तर आपण काहीतरी करू शकत आहे. पण जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचं भाषण इथं समाप्त.